हॅलो एव्हरीवन, आपण सायन्स पार्ट 1 मधील तुमचा जो चॅप्टर 2 आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण म्हणजेच पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा लेसन आपण अभ्यासत होतो. तर या लेसनमध्ये आपण लास्ट सेशनला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू अधातू गुणधर्म हा भाग आपण अभ्यासत होतो. तर त्यामध्ये आपण लास्ट सेशनला पाहिलं होतं की तुमच्या जो काही पिरियॉडिक टेबल आहे त्याच्या लेफ्ट साईडला मेटल असतात, परत राईट साईडला नॉन मेटल असतात, म्हणजे डाव्या बाजूला धातू असतात व उजव्या बाजूला अधातू असतात. आणि यांच्या मधले जे आहेत ते काय असतात, मेटल असतात, म्हणजे धातू सदृश असतात. तुम्हाला इथे दाखवलंय बघा, मेटल आहेत ते या कलरने आहेत, मेटल आहेत ते या कलरने आहेत आणि नॉन मेटल या कलरने आहेत. दिसतंय? तर यामध्ये आपण लास्ट सेशनला अजून एक गोष्ट पाहिली होती ती म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजेच विद्युत धनता. ह्याची आपण व्याख्या पाहिली होती. तर ही व्याख्या पाहिल्यानंतर आपण परत पाहिलं होतं की पहिल्या गणापासून 18व्या गणाकडे जाताना म्हणजे पहिल्या ग्रुपपासून 18व्या ग्रुपकडे जाताना इलेमेंटचं मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होतं, परत इलेमेंटचं ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्येमध्ये काय बदल होतो, परत इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमध्ये म्हणजे विद्युत ऋणतेमध्ये काय फरक पडतो, परत इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युत धनतेमध्ये काय फरक पडतो, परत त्या मूलद्रव्याचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं कमी होतं किंवा मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू गुणधर्म कमी होतात वाढतात हे आपण पाहिलं होतं. सेम परत आपण पाहिलं होतं की इन्क्रीज म्हणजे टॉप टू बॉटम येत ना, टॉप टू बॉटम म्हणजे एखाद्या पिरियड ग्रुपमध्ये वरून खाली येताना जे काही असेल, जे काही मेटॅलिक कॅरेक्टर असेल किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल वाढतंय कमी होतंय, परत त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये म्हणजे विद्युत ऋणतेमध्ये काय फरक पडतोय, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीमध्ये म्हणजे विद्युत धनतेमध्ये काय फरक पडतोय आपण लास्ट सेशनला पाहिलं होतं. आणि या सेशनला आपण या चॅप्टरचा जो लास्ट एंड आहे पान नंबर 27 तो आपण पाहणार आहोत. तर चला आता आजच्या सेशनला चालू करू. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की हा व्हिडिओ आपण पाहत असताना आपलं जे सायन्सचं बुक आहे पार्ट 1चं ते बुकसुद्धा तुम्ही रेफर करत जावा. आणि अजून एक गोष्ट, चॅनलला आपलं जे चॅनल आहे इम्प्रूव्हमेंट क्लासेस त्याला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील किंवा काही शंका असतील म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर ती कमेंटमध्ये सांगा, मग मी परत तुम्हाला त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देईन. आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर फ्रेंड्सना पण शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. सो चला फ्रेंड्स, आता आपण आपला जो आजचा सेशन आहे तो चालू करू. आपली जी मेथड आहे फर्स्ट इंग्लिश देन मराठी अँड देन एक्सप्लेनेशन, त्याप्रमाणे आजचा पण सेशन होईल. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय सांगतात, द पिरियॉडिक ट्रेंड इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय सांगतात बघा मराठीमध्ये, आधुनिक आवर्ती सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे समजून येतो. म्हणजे या वाक्यामध्ये जे काही सांगितले ते आवर्ती कल म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड जो आहे त्या बाबतीत सांगतायत. ते काय सांगतायत, पिरियॉडिक म्हणजे आवर्ती कल या बाबतीत ते असं सांगतायत की आधुनिक आवर्ती सारणीतील म्हणजे जो काही तुमचा पिरियॉडिक टेबल आहे त्यातील तुमचं जे मूलद्रव्य आहे म्हणजे जो काही इलेमेंट आहे त्याची जी काही पोझिशन आहे त्याच्यावरून आपण त्याचा जो धातू गुणधर्म आहे म्हणजे त्याचं जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्या इलेमेंटचं त्यातला जो आवर्ती कल आहे त्यातला जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो आपल्याला स्पष्टपणे समजून येतो. म्हणजेच ते असं सांगतायत, सपोज हा तुमचा पिरियॉडिक टेबल आहे असं आपण कन्सिडर करू. आणि या पिरियॉडिक टेबलमध्ये तुमचा जो काही इलेमेंट आहे ELE आपण इलेमेंट आहे म्हणजे मूलद्रव्य असं कन्सिडर करू. तर आता ह्या इलेमेंटचे ह्या पोझिशनवरून आपण सांगू शकतो की जर आता ELE हा जो इलेमेंट आहे तो ग्रुप 1 मधील असेल आणि S ब्लॉकमधील जर असेल, सगळ्यांना माहिती आहेत ना ब्लॉक किती आहेत, माहिती आहेत ना ब्लॉक किती आहेत, आठवा पाहू ब्लॉक किती आहेत, किती ब्लॉक आहेत, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक म्हणजे SPDF म्हणजे पॉवर रेंजर्स जर तुम्ही लहानपणी पाहत असाल तर त्यातले SPDF, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक. ऑलराईट, मग आता ELEची जी पोझिशन आहे ती ग्रुप 1 मधील आहे आणि S ब्लॉकमधील आहे. तर तुम्हाला यावरून लगेच कळतं की हा जो इलेमेंट आहे हे जे मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य कुठलं आहे, हे एक
मेटल आहे, कारण एस ब्लॉकमधले जे सर्व मूलद्रव्य आहेत, सर्व इलिमेंट आहेत, ते काय आहेत? मेटल्स आहेत. तर यावरून तुम्हाला ह्याचं जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, त्याचा जो काही पिरियॉडिक ट्रेंड आहे, हे तुम्हाला कळू शकतं. असं सांगता येते कशावरून पण? या ELEच्या पोझिशनवरून. ऑल राईट, पुढे काय सांगतात बघूया. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू दी सेम ग्रुप. मग आता ह्याच्यामध्ये सांगता येते की प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार करू. म्हणजे एक गण, एक जो ग्रुप आहे, एका ग्रुपमधला आपण फक्त अभ्यास करणार आहोत. एका ग्रुपमधले जे काही आपले एलिमेंट्स असणार आहेत, तर त्या एलिमेंट्समध्ये आता ग्रुपमध्ये वरून खाली येताना काय फरक होतात, काय बदल घडून येतात, काय चेंज होतात, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये काय सांगतात पुढे. वाईल गोईंग डाऊन ए ग्रुप अ न्यू शेल गेट्स ॲडेड. म्हणजे एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. काय सांगतात बघा ते. वाईल गोईंग डाऊन ए ग्रुप अ न्यू शेल गेट्स ॲडेड रिझल्टिंग in an increase in the distance between the nucleus and the valence electron. विद्यार्थी, तुम्हाला माहीतच आहे की आपण एखाद्या ग्रुपमध्ये ज्यावेळी वरून खाली येत असतो, तर वरून खाली येत असताना ॲटॉमिक नंबर काय होत जातो? इन्क्रीज होत जातो. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यामुळं ॲटममध्ये असणारे, म्हणजे जे काही इलेमेंट आहे त्याच्या ज्या ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, त्यांचं जे काही नंबर असणार आहे, तो नंबर पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढत असेल, तर हे इलेक्ट्रॉन भरण्यासाठी आपण जे शेल वापरतो, त्या शेलचं पण नंबर वाढत जाणार आहे ना, ऑब्वियस वाढत जाणार आहे. मग हा शेल वाढल्यामुळे ते काय सांगतायत की रिझल्टिंग इन इन्क्रीजिंग डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि यामुळे जो काही तुमचा आपला, म्हणजे तुमचा म्हणा पण नाही आणि आपला पण नाही, जो काही न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं जे काही डिस्टन्स असणार आहे, ते डिस्टन्स काय होणार आहे? वाढत जाणार आहे. बघा इथे सपोज आपण 2 आहे असं कन्सिडर केलं आणि होल 3 आहे, मग डिस्टन्स वाढलंय ना, आणि याच डिस्टन्सला आपण काय म्हणतो? आठवतंय तुम्हाला? ह्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. म्हणजेच काय म्हणतो याला आपण? अणु त्रिज्या. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की एक नवीन शेल, एक नवीन कवच वाढत गेल्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर वाढत जाते. म्हणजेच कोण वाढते? ॲटॉमिक रेडियस, म्हणजेच अणु त्रिज्या. ऑलराईट, पुढे काय सांगतात बघा. दीज रिझल्ट्स इन लोवरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज अँड देअर बाय लोवरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे काय सांगतात बघा. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल कमी होते. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे, हे जे ॲटॉमिक रेडियस, म्हणजे काय न्यूक्लियसपासून इलेक्ट्रॉनपर्यंत जे काही डिस्टन्स वाढले, त्या वाढलेल्या डिस्टन्समुळे न्यूक्लियस जो काही चार्ज प्रोव्हाइड करतो या इलेक्ट्रॉनवरती, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे केंद्रकीय प्रभार मराठीमध्ये म्हणतात त्याला. तो केंद्रकीय प्रभार जो आहे, तो या इलेक्ट्रॉनवरील तो केंद्रकीय प्रभार काय होत जातोय? कमी होत जातोय. आणि केंद्रकीय प्रभार कमी होत गेल्यामुळं न्यूक्लियस जो काही एक ॲट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करतो या इलेक्ट्रॉनवरती. ॲट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे का तर हे इलेक्ट्रॉन याच शेलमध्ये बांधले गेले पाहिजेत. मग हे कशामुळे बांधले गेलेले आहेत? न्यूक्लियसने त्या इलेक्ट्रॉनवरती प्रोव्हाइड केलेल्या ॲट्रॅक्टिव्ह फोर्समुळे, म्हणजे आकर्षणीय बलामुळे. मग हे आकर्षणीय बल आणि जो काही न्यूक्लिअर चार्ज आहे, म्हणजे केंद्रकीय प्रभार आहे, तो ॲटॉमिक रेडियस, म्हणजे न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनपर्यंत जे काही डिस्टन्स वाढल्यामुळे हे जे दोन्ही प्रभार आहेत, चार्ज, एक चार्ज आहे आणि एक फोर्स आहे, म्हणजे एक प्रभार आहे आणि एक बल आहे, हे दोन्ही गोष्टी काय होत गेल्यात? कमी होत गेल्यात. मग आता यामुळे काय होतंय बघूया. तर आता यामुळं काय होतं? ॲज अ रिझल्ट of this, the tendency of atom to lose electrons
इन्क्रीजेस. म्हणजे यामुळे काय होते बघा, त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूंची प्रवृत्ती वाढते. कारण झालंय काय इथं, त्यांनी काय सांगितलं आपल्याला की ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे जो काही ॲटम असतो त्यातले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात, लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. मग हे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची जी शक्यता असते ती जास्त वाढते. ऑब्वियस वाढणार आहे, कारण न्यूक्लियस जो काही त्याच्यावर चार्ज ओबे करतोय, चार्ज एक्झर्ट करतोय, तो चार्ज कमी झाला, प्लस अट्रॅक्टिव्ह फोर्स पण कमी झाला आहे. बघा आपण ज्यावेळी रस्सीखेच खेळत असतो, बघा आपण शाळेमध्ये रस्सीखेच वगैरे खेळत असाल तर रस्सीखेचमध्ये इकडून एक जण ओढते आणि इकडून एक जण ओढते, ऑलराईट. मग ह्या दोघांनी पण जर ओढायचं कमी केलं, समजा ह्या दोघांनी पण, म्हणजे आता समजा की हे लेफ्ट साईड आहे आणि हे राईट साईड आहे ॲज वी नो, तर आता काय व्हायला लागले, जी तुमची दोरी आहे ती एक लेफ्ट साईडलाच फक्त खेचली गेली असं कन्सिडर करा. इकडे पण एक दोरी आहे ती पण लेफ्ट साईडला खेचली गेली आहे, इकडे पण एक आहे ती पण लेफ्ट साईडला खेचली गेली आहे, आणि असा एक सर्कल आहे आपण असं कन्सिडर करू, ऑलराईट. आणि ह्या ज्या मी बाहेर त्याच्या ज्या ह्या लाईन्स काढल्या आहेत ह्या इलेक्ट्रॉनच्या पोझिशन आहेत आपण असं कन्सिडर करू, ऑलराईट. ह्या सर्व इलेक्ट्रॉनच्या पोझिशन आहेत. मग आता आपण या दोन पोझिशनचा विचार करू. मग इथून खेचण्याची जर क्षमता वाढत असेल तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकाच शेलमध्ये राहणार आहेत, कळतंय. आणि इथली जर पॉवर, हा न्यूक्लियस होता आपला, आणि हा न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन, जर न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला खेचतच नसेल तर हा इलेक्ट्रॉन सुटणार ना. म्हणजे आपण रस्सीकेस बघत होतो तर रस्सीकेसमध्ये आता इथे एक पोझिशनला एक माणूस आहे, असं मॅन आहे असं कन्सिडर करू. तो मॅन या इलेक्ट्रॉनला खेचतोय, पहिल्यांदा खेचत होता आणि त्याच्यानंतर अचानक खेचायचंच सोडून दिलं. मग खेचण्याचं सोडून दिल्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या ऑर्बिटमध्ये मूव्ह नाही होणार आहे, इलेक्ट्रॉन निघून जाणार आहे, गमावून बसणार आहे ॲटम. यामुळेच सांगता येते म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि न्यूक्लिअर चार्ज म्हणजे केंद्रकीय बल आणि केंद्रकीय प्रभार आणि आकर्षणीय बल हे दोन कमी झाल्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन जे असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, ते गमावण्याची प्रवृत्ती ॲटमची वाढत जाते असं सांगता येते. मग आता पुढं काय सांगतायत बघा. आता यामुळे काय होतंय, अल्सो द पेनल्टिमेट शेल बिकम्स द आउटर मोस्ट शेल ऑन लुझिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतायत, तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. आता इथे एक नवीन वर्ड आलाय बघा, पेनल्टिमेट शेल म्हणजे काय. तर आता पेनल्टिमेट शेल म्हणजे हा एका इलेमेंटचा हा ॲटम आहे, अणू आहे असं कन्सिडर करू. हा न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूक्लियसमध्ये आहे. ही त्याची ही फर्स्ट शेल झाली, ही सेकंड शेल झाली, ऑलराईट. आणि ही थर्ड शेल आहे असं कन्सिडर करू, ऑलराईट. आणि आपल्याला जो इलेमेंटचा इलेक्ट्रॉनमध्ये तो इलेमेंट आपण घेऊया सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक माहिती आहे, सोडियमचा अणुअंक आहे 11, ऑलराईट. मग याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक संरूपण काय येणार आहे, 2, 8 आणि 1. कळतं इथंपर्यंत. मग आता आपल्याला बघायचं होतं पेनल्टिमेट शेल म्हणजेच उपांत्य कवच म्हणजे काय. उपांत्य कवच मराठीमधून कळून जातं उपांत्य कवच म्हणजे काय, तर मी दाखवते. आता इलेक्ट्रॉन फिलअप करू आपण यामध्ये. 2 पहिल्यांदा 2 इलेक्ट्रॉन होते, भरून टाकले. त्यानंतर किती आहेत, 8 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 8. आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहे, शेलमध्ये किती, एकच आहे. मग हे आपण इलेक्ट्रॉन्स फिलअप केले, ऑलराईट. मग आता ह्याच्यामध्ये पेनल्टिमेट शेल म्हणजे काय, जे लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं जे शेल असतं, व्हॅलन्स शेलच्या आधीचं जे काही शेल असतं त्याला म्हणतात पेनल्टिमेट शेल म्हणजे उपांत्य कवच. म्हणजे हे अंत्य कवच आणि हे उपांत्य कवच, कळतंय. मग आता यामध्ये ते आपल्याला सांगत होते also the penultimate shell becomes the outermost shell on losing valence electron. मग आता ते सांगतायत ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन लूज होणार आहे, इलेक्ट्रॉन लूज कसा झाला आहे आपण सांगितलं मी मगाशी तुम्हाला. हा इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर हे शेल का असणार आहे का, इथे नसणार आहे.
हे शेल कम्प्लिटली नाहीच झालं. मग त्यामुळे हे जे शेल असतं हे के आहे आणि हे एल आहे. एल शेल हे आउटर मोस्ट शेल बनतं, म्हणजे अंतिम कवच बनतं. कळलं? मग आता पुढे जाऊन काय सांगतात बघा, अजून काय होतंय. द पेनल्टिमेट शेल इज अ कम्प्लीट ऑक्टेट, म्हणजे हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक आहे. बघा झालंय का अष्टक? अष्टक म्हणजे काय? 8 इलेक्ट्रॉन असलेलं आहेत का? 2, 4, 6 आणि 8. म्हणजे हे जे शेल आहे ते कम्प्लिटली फिल्ड अप आहे ना, कारण एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे शेल कंप्लीट झालं, अष्टक आणि ऑक्टेटही कंप्लीट झालेलं आहे. पुढे काय सांगतात बघा, देअरफॉर द रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल स्टेबिलिटी. आता हे कॅटायन का झालं? आपण लास्ट सेशनला बघितले कॅटायन कधी मिळतो, ज्यावेळी एखादं इलेमेंट त्याचं इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर, म्हणजे इलेक्ट्रॉन सोडून दिल्यानंतर तो काय बनतो? कॅटायन बनतो, म्हणजेच काय? धनायन बनतो. मग आता हा धनायनच झाला ना सोडियम, कारण त्यानं एक इलेक्ट्रॉन जो होता त्याच्याजवळचा तो इलेक्ट्रॉन त्यानं गमावला आहे. कारण त्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लिअर चार्ज आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला होता, म्हणजे केंद्रकीय प्रभार आणि आकर्षणीय बल कमी झाल्यामुळे या ॲटमने या इलेक्ट्रॉनला सोडून दिले, आणि सोडून दिल्यामुळं आणि एक इलेक्ट्रॉन सोडला आहे. मग सोडियमवरती किती चार्ज असणार आहे? 1+, म्हणजे प्रभार किती आला? 1 अधिक. मग आता ह्याच्यामध्ये सांगता येते की त्यानं एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याच्या हे जे ॲटम आहे त्याच्याकडे एक स्पेशल स्टॅबिलिटी असणार आहे. स्पेशल स्टॅबिलिटी म्हणजे काय सांगायचं आहे की प्रवृत्ती वाढते, तसेच हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायाला विशेष स्थैर्य प्राप्त होते, कारण तो एक कम्प्लिटली फिल्ड झाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्टेट कंप्लीट असणारं जे इलेमेंट आहे ते इलेमेंट रिॲक्शन्समध्ये भाग घेत नाही, तो स्वतः स्टेबल आहे, म्हणजे तो काय झाला? खुश झाला. नाव सोडियम इज हॅपी बिकॉज त्याच्याकडं त्याचं जे ऑक्टेट आहे ते ऑक्टेट कंप्लीट झालं आहे. तर पुढे जाऊन काय सांगतात बघा, ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. आणि यामुळे काय होतं? त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. मग एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं मी छान स्टेबल झालं असं सोडियमला वाटतं, आणि जो सोडियमचा अणू आहे, जो ॲटम आहे, त्याची अजून इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती परत काय होते? वाढत जाते, असं सांगता येते. मग आता पुढे जाऊन काय बघा, काय सांगता येते. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. म्हणजे काय सांगतात आपल्याला ते? संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म. म्हणजे हा जो ॲटम होता सोडियमचा, त्यांना जो त्याचा इलेक्ट्रॉन लूज केला तेच म्हणजे इलेक्ट्रॉन जो लूज केला त्यालाच आपण सोडियमचं मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हणणार आहोत. ऑलराईट, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? धातू गुणधर्म. तर कळाली आहे तुम्हाला इथे धातू गुणधर्माची कन्सेप्ट. आता पुढे काय सांगतायत बघा, देअरफॉर द फॉलोविंग ट्रेंड इज ऑब्झर्वड. म्हणजे यामुळे जो पुढील ट्रेंड म्हणजे पुढील कल हा दिसून येतो. काय आहे कल बघा, द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस वाईल गोईंग डाऊन दी ग्रुप. म्हणजे त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल दिसून येतो. कारण ॲज वी नो, आपण याआधी पाहिलंय बघा, एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना बघा इथे पिरियडिक टेबल दिसतं, एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना त्याचा ॲटॉमिक नंबर इलेमेंट्सचे वाढत गेलेत बघा. 1, 3, 11, 19, 37, 55, 87 वाढत गेलाय. ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक वाढल्यामुळे काय होतं? ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्या काय होते? ती पण वाढते. अणुत्रिज्या वाढल्यामुळं जे काही इलेमेंट आहे त्याचा जो ॲटम आहे त्याचे शेल्स काय होणार आहेत? वाढत वाढत जाणार आहेत. आणि हे शेल्स वाढल्यामुळे शेल्स वाढलेत, इलेक्ट्रॉन्स पण वाढल्यात. मग आता इथे सोडियममध्ये मगाशी 1 इलेक्ट्रॉन होता, त्याचप्रमाणे मग आता पोटॅशियमचं जर काढलं तर ह्याच्यामध्ये अजून एखादा इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे पहिल्यांदा सोडियमवरती किती चार्ज आलता? 1+ चार्ज आलता. मग पोटॅशियमवरती एखाद्या वेळेस मे बी
2+ असू शकेल, मे बी रुबेडियमवरती 3+ असू शकेल. कन्सिडर करा, मी शुअरली सांगत नाही आहे, ॲप्रॉक्सिमेटली सांगते आहे फक्त. मग यावरून आपल्याला दिसून येतं की आपण ज्यावेळी एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जात असतो त्यावेळी त्या ग्रुपचं जे काही मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. कळतंय? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे त्या गणाचा धातू गुणधर्म वाढत जाणार आहे. मग आता आपण ग्रुपमध्ये पाहिलं की मेटॅलिक कॅरेक्टर जे काय आहे ते वाढत जाते. मग आता समजा तर म्हणजे आता आपण बघितलं की while going down a group metallic character increases. म्हणजे एक खाली जाताना एक वाढते. मग आपण जर टॉप टू बॉटम गेलो ना आत्ता, म्हणजे वरून खाली आलो, म्हणजे याचप्रमाणे जर आपण वरून खालून वर गेलो तर काय होईल? प्रश्न पडला हा तुम्हाला? पडला असेल. काय होईल? आपण ज्यावेळी वरून खाली आलो त्यावेळी मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं, तर खालून वर जाताना धातू गुणधर्म म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये काय बदल होणार आहे? विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर लिहा. ऑलराईट, बघा आता पुढे जाऊन काय सांगतायत. आता आपण ग्रुपचं पाहिलं, तसंच आता आपल्याला आवर्त म्हणजे पिरियडचं बघायचं आहे. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना द आउटर मोस्ट शेल रिमेन्स द सेम. म्हणजे जे लास्ट जे आउटर मोस्ट शेल, लास्ट जे कवच आहे, अंतिम कवच आहे, रिमेन सेम म्हणजे तेच राहतं. फक्त यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स ॲड होत जातात. म्हणजे लेफ्टला असताना एक इलेक्ट्रॉन असेल तर जरा अजून अलीकडे आल्यानंतर अजून एक इलेक्ट्रॉन वाढेल, अजून अलीकडे आल्यानंतर अजून एक इलेक्ट्रॉन वाढेल. कारण आपण जर बघितलं लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर वाढतोय ना, आणि ॲटॉमिक नंबर क्रमाने वाढतोय. दिसून येईल तुम्हाला, बघा तुम्ही 5, 6, 7, 8 असा अनुक्रमे तुमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो वाढत गेला आहे. मग ॲटॉमिक नंबर अनुक्रमे वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन पण अनुक्रमे वाढत जाणार आहे. पहिल्यांदा 1 असेल, मग 2 असेल, 3 असेल, 4 असेल, असं सो ऑन. पुढे काय सांगायचं बघा त्यांना. हाऊ एव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. काय सांगायचं आहे बघा, मराठीत पाहू आपण. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने, म्हणजे त्यांना सांगायचं आहे असं की पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तुमच्या ॲटमवरचा, न्यूक्लियसवरचा, तो पॉझिटिव्ह चार्ज काय होत जातोय, वाढत जातोय असं सांगता येते. पण हा पॉझिटिव्ह चार्ज वाढत असताना ॲटमची जी काही रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्या जी आहे, ती अणुत्रिज्या काय होतीये, कमी होत जाते. मग यामुळं काय होतंय बघा, अँड दस द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि यामुळे म्हणजे अणुत्रिज्या कमी झाली, परत पॉझिटिव्ह चार्ज मात्र वाढला. जो काही ते हा जो ॲटम आहे, या ॲटमवरील जो काही पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार वाढला. धनप्रभार का वाढला? का वाढला असेल धनप्रभार? का वाढला? कारण असं आहे की एक एक इलेक्ट्रॉन ॲड होत गेलं. यासाठी आपण पिरियॉडिक टेबल बघू, म्हणजे मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन देऊ शकेन. बघा, पिरियॉडिक टेबलमध्ये हा जो आपला पिरियड आहे, 4th नंबरचा जो पिरियड आहे, आपण तो 4th नंबरचा पिरियड आपण कन्सिडर करू. बघा, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक आहे 19, 20 कॅल्शियमचा आहे 21, कॅन्डियम 22, टिटॅनियम, वॅनाडियम 23. असा ॲटॉमिक नंबर हा काय झाला आहे, 1 ने इन्क्रीज होला आहे. मग ॲटॉमिक नंबर 1 ने इन्क्रीज होताना लास्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते पण 1 ने वाढत जाणार आहेत. मग हे इलेक्ट्रॉन जर आता लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर मला असं म्हणजे आता आपण जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन एका शेलमध्ये करायला बघतो. म्हणजे जास्त 18 आणि 32 आहेत, पण तेवढं आत्ताचं आपलं जे ॲटॉमिक नंबर नाही आहे ना, ॲटॉमिक नंबर पण नाही आहे आणि ॲटममध्ये इलेक्ट्रॉन पण नाही आहेत. सपोज आपण कॅल्शियम घेतला, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे, कन्फिगरेशन होतं 2, 8, 8, 2. बघा 20 मिळते का, 2 अधिक 8 10, 2 अधिक 10 10 10 20. हे कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. यामध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. जर पोटॅशियमचं बघितलं तर ते आहे 2, 8, 8, 1. म्हणजे पोटॅशियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होते, फक्त
1 इलेक्ट्रॉन होता, मात्र कॅल्शियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग पोटॅशियम 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, त्यामुळे पोटॅशियमवर चार्ज काय असणार आहे, 1+ असणार आहे. मात्र कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गमावणार आहे, मग त्याच्यावर चार्ज काय असणार आहे, 2+. मग याचप्रमाणे धनप्रभार काय गेला, वाढत गेला. बघितलं आता आपण, पोटॅशियममध्ये 1+ होता, कॅल्शियममध्ये 2+ झाला आहे. मग धनप्रभार वाढला आणि धनप्रभार वाढताना ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्या जी आहे ती अणुत्रिज्या काय झाली आहे, कमी झाली आहे. आणि अणुत्रिज्या कमी झाल्यामुळे जो काही केंद्रकीय प्रभार आहे, जो काही न्यूक्लिअर चार्ज आहे, तो न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे, वाढणार आहे. कारण ॲटमचं इलेक्ट्रॉनपर्यंतचं जे म्हणजे न्यूक्लियस आणि ॲटम इलेक्ट्रॉनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स काय असणार आहे, कमी होणार आहे. मग डिस्टन्स जर कमी असेल तर ऑब्वियसली न्यूक्लिअर चार्ज वाढणार, कारण अंतर कमी असल्यामुळं न्यूक्लियस जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन तिथंच बांधले जाणार आहेत. कळते? म्हणजे आपण लेफ्ट टू राईट जाताना एखाद्या पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना काय होतंय, पहिल्यांदा काय वाढतोय, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार वाढतोय. त्यावेळी ॲटॉमिक रेडियस कमी होते आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्या कमी झाल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज म्हणजे केंद्रकीय प्रभार काय जातो, वाढत जातो डावीकडून एखाद्या आवर्तामध्ये उजवीकडे जात असताना. ऑलराईट, पुढं काय सांगायचं आहे बघा त्यांना. ॲज अ result of this tendency of atom to lose valence electron decreases within a period from left to right. म्हणजे काय सांगायचं बघा मराठीमध्ये, म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. मग यासाठी त्यांनी 2.10 जो तक्ता आहे तुमचा पान नंबर 26 वरती तो तक्ता पहा म्हणतायत. म्हणजे इथे बघा काय होत गेली, ॲक्च्युली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत गेली आहे आणि त्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं, कारण इकडे लेफ्टला मेटल्स आहेत, राईटला नॉन मेटल्स आहेत. मग यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे, ऑब्वियस कमी होणार आहे. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जर कमी झाली तर अल्सो मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा काय होतं, कमी होतं. तुम्हाला यावरून अजून एक गोष्ट समजून येते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीशी अटॅच्ड जी कन्सेप्ट आहे ती नॉन मेटॅलिक कॅरेक्टरची आहे. म्हणजे विद्युत ऋणतेला जो अटॅच आहे तो अधातू गुणधर्म आहे आणि विद्युत धृणतेला जो अटॅच्ड कन्सेप्ट आहे ते धातू गुणधर्म आहे. म्हणजे विद्युत ऋणता जर कमी असेल तर अधातू गुणधर्म पण कमी असणार आणि विद्युत ऋणता जर जास्त असेल तर अधातू गुणधर्मसुद्धा जास्त असणार आहे. सिमिलरली याचं पण असेल. तर हा टेबल आपण कालच अभ्यासला होता, त्यामुळे मी म्हणजे लास्ट सेशनला बघितला होता, त्यामुळे या टेबलवरती मी काही आत्ता सध्या एक्सप्लेनेशन देणार नाही. ऑलराईट, जरी तुम्हाला कन्सेप्ट काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मला, मी परत एकदा तुम्हाला तिथे एक्सप्लेन करेन. ऑलराईट, बघा आता पुढं लास्ट पॅराग्राफ आहे, म्हणजे अजून एक आहे पण हा तसा मेनली या पॉईंटमधला लास्ट पॅराग्राफ आहे. काय सांगायचं बघा, द टू फॅक्टर्स नेमली, म्हणजे इथे 2 घटक आहेत, ते 2 घटक कुठले आहेत बघा मुळतः, इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे वाढता केंद्रकीय प्रभार आणि कमी कमी होत जाणारी अणुत्रिज्या ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जो तुमचा न्यूक्लिअर चार्ज आहे तो वाढण्यासाठी कोणते 2 फॅक्टर कारणीभूत आहेत, इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे तुमचं जे काही पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबलमधल्या एखाद्या पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना तुमची जी काही ॲटॉमिक रेडियस काय होती आहे, कमी होती आहे. न्यूक्लिअर चार्ज काय होते, पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, वाढत जातो आहे आणि यामुळे न्यूक्लिअर चार्ज पण वाढत जातो आहे. ते आता मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. पुढे जाऊन काय सांगतायत ते, देअर फॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि याच घटकामुळे काय होतं बघा, या दोन्ही घटकांमुळे इलेक्ट्रॉनवरील प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो. यामुळे काय होतं, जे काही तुमचे ॲटममधले इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनवरती जो काही चार्ज असतो, न्यूक्लिअर चार्ज असतो, तो न्यूक्लिअर चार्ज काय होतो, वाढत जातो.
पुढे जाऊन काय सांगतायत बघा ते. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम, आणि यालाच काय म्हणतात, विद्युत ऋणता. आपण काल विद्युत धनता म्हणजे काय असतं पाहिलं होतं, आणि आज आपण विद्युत ऋणता म्हणजे काय आहे ते पाहत आहोत. आता मराठीमध्ये काय म्हणतात बघा याला. या दोन्ही घटकांमुळे संयोजी इलेक्ट्रॉनवरील प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढतो. कुठल्या दोन घटकांमुळे, केंद्रकीय प्रभार म्हणजे न्यूक्लिअर चार्ज आणि ॲटॉमिक रेडियस वाढत जातो व संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्ष बलाने धरून ठेवले जातात, आणि यालाच काय म्हणतात, विद्युत ऋणता म्हणतात. आपण विद्युत धनतेमध्ये इलेक्ट्रॉन लूज करायला बघितले होते, म्हणजे इलेक्ट्रॉन गमवायला पाहिलं होतं, पण विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कन्सेप्टमध्ये आपण पाहत आहोत हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे त्या ॲटमशी बाइंड राहतील, म्हणजे त्याच शेलमध्ये कसेच ते धरून ठेवले जातील. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये धरून ठेवण्याची जी ॲबिलिटी आहे एखाद्या ॲटमची, त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता. ऑलराईट. मग आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळं काय होतं बघा. ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड, द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम ॲन आयन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. मग आता यामुळं काय होतं, इलेक्ट्रॉन हा बोलतो, ॲटम बोलतो की मला इलेक्ट्रॉन गमवायचे नाही आहेत, पण त्याला स्थिर व्हायचं आहे. मग इलेक्ट्रॉन जर गमवायचे पण नसतील आणि जर स्थिर पण व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग ज्यावेळी आपण एखादा अणू इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळी तो काय बनतो, ऋणायन, म्हणजेच कोण बनतो, ॲनायन बनतो. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळेच एखाद्या ॲटमची ॲनायन बनण्याची जी काही स्टॅबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे ती काय होते, वाढत जाते. बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीमुळे एखादं ॲटम काय बनतं, कॅटायन म्हणजे धनायन बनतं, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये एखादं इलेमेंट आहे त्याचा जो ॲटम आहे तो कोण बनतो, ॲनायन बनतो. आता पुढे जाऊन काय सांगतायत, द टेंडन्सी ऑफ अन इलेमेंट टू फॉर्म ॲनायन और द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन इलेमेंट, आणि यालाच काय म्हणतात, अधातू गुणधर्म. कशाला, म्हणजे ॲनायन फॉर्म होण्याची जी काही टेंडन्सी आहे एखाद्या ॲटमची आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ॲनायन यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या नॉन मेटॅलिक कॅरेक्टरशी डिपेंडेंट आहेत. मग एखाद्या ॲटमची ॲनायन बनण्याची कपॅसिटी जर जास्त असेल तर त्या इलेमेंटमध्ये ऑब्वियस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे अधातू गुणधर्म जास्त असणार आहे. कळतंय. तर आता इथे तुम्हाला खाली काही प्रश्न विचारलेत बघा, तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळत आहेत का पाहूया. व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स. आत्ताच पाहिले आपण, म्हणजे मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो, ह्याचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. आपण आत्ताच पाहिलेलं आहे त्यामुळे याचे आन्सर्स मी सांगणार नाही आहे तुम्हाला. व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम टू राईट इन ए पिरियड. म्हणजे मराठीमध्ये काय सांगितले बघा, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे असं विचारता येते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन इज व्हॉट वुड बी द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन ए ग्रुप. म्हणजे गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म बदलण्यामध्ये अपेक्षित कल काय असेल असं विचारतायत. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ऑलराईट. इथे तुम्हाला ब्लू कलरच्या बॉक्समध्ये एक नोट दिली आहे, तिथे सांगतायत ते ऑलवेज रिमेंबर, म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा. तर आता काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेहमी, हे 3 पॉईंट आहेत, तर ते 3 पॉईंट काय पाहूयात. While going downwards in any group, the electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. म्हणजे काय सांगतायत, कोणत्याही गणात वरून खाली जाताना म्हणजे वरून खाली येताना मूलद्रव्यांची विद्युत धनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाते, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता कमी होत जाते.
कायम मुलांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, जर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होणार आहे, आणि जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता वाढत असेल तर विद्युत धनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. हे दोन कन्सेप्ट एकमेकांना अपोजिट मॅनरमध्ये आहे. ऑलराईट. सेकंड नोट इज वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे आता हे पिरियड बाबत सांगतायत, म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना काय होतं बघा, in any period the electronegativity of elements goes on increasing while their electropositivity goes on decreasing. म्हणजे काय सांगतायत, कोणत्याही आवर्तात म्हणजे कोणत्याही पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत धनता कमी होत जाते. याच कारणामुळे असं नाही वाटत तुम्हाला की मेटल जे आहेत ते लेफ्ट लाईट आणि नॉन मेटल राईट लाईट. बघा, कारण काय सांगतायत, लेफ्ट टू राईट जात असताना जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती काय जाते, वाढत जाते. आणि मी मगाशीच सांगितलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज कन्सेप्ट रिलेटेड टू नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्येच इलेमेंटकडे ॲनायन म्हणजे ऋणायन असतो, आणि यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे अधातू गुणधर्म वाढत जातो, आणि अधातू गुणधर्म वाढल्यामुळे डावीकडे मेटल आहेत आणि उजवीकडे नॉन मेटल आहेत, म्हणजे धातू अधातू आहे. Alright, third point is larger the electropositivity or electronegativity of the element, higher the reactivity. म्हणजे मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त असेल तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असेल. अभिक्रियाशीलता म्हणजे काय, रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय, एखाद्या रिॲक्शनमध्ये पार्ट घ्यायचं का नाही घ्यायचं, तर जरी पार्ट घेतला तर ते हायली रिॲक्टिव्ह असतात, जर ते हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे जास्त विद्युत धनता आणि जास्त विद्युत ऋणता जर असेल तर ते जास्त अभिक्रियाशील असतात एखाद्या क्रियेमध्ये. ऑलराईट. तर आता तुमच्या या चॅप्टरचा एक लास्ट पॉईंट आहे ज्याचं नेम आहे ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली, म्हणजेच हॅलोजन कुलातील प्रवणता. आता हे ग्रॅडेशन काय, प्रवणता म्हणजे काय आहे ते आपण पाहूया इथे. द ग्रुप 17 कंटेन म्हणजे गण 17 कंटेन द मेंबर्स ऑफ हॅलोजन फॅमिली, म्हणजे ग्रुप 17 जो आहे गण 17मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. म्हणजे ग्रुप 17 मधले जे इलेमेंट्स आहेत ते सगळे कोण आहेत, हॅलोजन फॅमिलीला बिलॉंग करतात, म्हणजे ते कोण आहेत, सगळे हॅलोजन्स आहेत. ऑल देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2, आणि या सर्वांकडचे सर्वसाधारण रेणूसूत्र काय आहे, X2 आहे. X इज इक्वल टू जे काही तुमचा इलेमेंट असेल तो इलेमेंट, म्हणजे X जर क्लोरीन असेल तर क्लोरीनचा हॅलोजन फॅमिलीमधलं जे जनरल फॉर्मॅट आहे तो काय आहे, Cl2, कारण X2 आहे. X म्हणजे कोणताही इलेमेंट मूलद्रव्य. ऑलराईट. पुढे काय सांगतायत, अ ग्रॅडेशन इज ऑब्झर्वड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन दी ग्रुप, आणि या गणात वरून खाली जात असताना, कोणता गण, 17व्या गणामध्ये वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. म्हणजे त्यांची जी भौतिक स्थिती म्हणजे काय, त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये काय दिसून येतात, चेंज दिसून येतात. ग्रॅडेशन इज नथिंग बट ए स्मॉल चेंज. ऑलराईट. नेक्स्ट पुढे काय सांगतायत, दस फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस, ब्रोमीन इज अ लिक्विड वाईल आयोडीन इज अ सॉलिड. आणि याचमुळे काय आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन हे कोण आहेत, वायू म्हणजे गॅसेस आहेत, ब्रोमीन द्रव म्हणजे लिक्विड आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. तर आता काय ग्रॅडेशन नक्की झालं हे बघण्यासाठी आपण तुमचा पिरियॉडिक टेबल ऑब्झर्व करू. ऑलराईट. तर आता पिरियॉडिक टेबलमध्ये व्हेर इज 17 नंबर, इथे हा 17 नंबरचा गण आहे, 17 ग्रुप आहे. तर यामध्ये बघा पहिला फ्लोरीन आहे आणि नंतर क्लोरीन आहे, आणि त्यांनी आत्ताच असं सांगितलं की फ्लोरीन आणि क्लोरीन हे कोण आहेत, लिक्विड आहेत, म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन हे कोण आहेत, गॅसेस आहेत म्हणजे वायू आहेत. त्यानंतर ब्रोमीन हा कोण आहे, लिक्विड आहे, आणि आयोडीन हा सॉलिड आहे, म्हणजे ब्रोमीन द्रव्य आहे आणि आयोडीन स्थायू आहे. म्हणजे
वरून खाली येताना त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये म्हणजे त्यांच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून आली, म्हणजे ग्रेडेशन दिसून आलं. म्हणजे पहिल्यांदा ते वायू अवस्थेत होते, त्यानंतर खाली आल्यावर ते द्रव्य झाले आणि नंतर ते काय झालेत, सॉलिड झालेत. इलेमेंट सेम नाही आहेत, पण इलेमेंटचं जे काही फिजिकल स्टेट आहे त्या फिजिकल स्टेटमध्ये ग्रॅड्युअली चेंज झाला आहे. तो असा आहे गॅसेस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड. म्हणजे फ्लोरीन क्लोरीन हे गॅस होते, ब्रोमीन लिक्विड म्हणजे द्रव्य होतं आणि आयोडीन सॉलिड होतं. ऑलराईट. तर आता तुम्हाला खाली सांगताय तिथं इंटरनेट माय फ्रेंड, म्हणजे इंटरनेट हा आपला मित्र आहे. तर त्यावरती तुम्हाला काही माहिती गोळा करायला सांगितली. कलेक्ट द इन्फॉर्मेशन इनर्ट गॅस एलिमेंट, म्हणजे निष्क्रिय वायू मूलद्रव्ये काय आहेत आणि विविध मूलद्रव्यांचे उपयोग, म्हणजे युजेस ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. तर इथे तुमचा सायन्स पार्ट 1 मधील जो चॅप्टर 2 आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, हा धडा इथे संपतोय. व्हिडिओ कसा वाटला बघून मुलांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.